अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सोयाबीन विक्री केंद्र बारदानाअभावी बंद, शेतकऱ्याच्या नशिबी निराशा कायम. भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे निवेदन. यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन गुंडेले यांनी साधला आहे संपर्क. पाहुयात सविस्तर बातमी. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील काही ठिकाणचे नव्हे तर सर्वच ठिकाणचे सोयाबीन खरेदी केंद्र बारदानाअभावी 15 दिवसापासून बंद पडलेबाबत वरील विषयी विनंती की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील काही सोयाबीन केंद्रे नव्हे तर सर्वच बारदानाअभावी 15 दिवसापासून बंद पडलेले आहेत. सोयाबीन खरेदी करण्याची अंतिम तारीख ही 12 जानेवारी 2015 ही आहे. अशा बंद पडलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रामुळे या भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बारदानाअभावी बंद पडलेले सोयाबीन केंद्र लवकरात लवकर सुरळीतपणे चालू करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसंच खरेदीची मुदतवाढ करावी ही नम्र विनंती. आपल्या उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम आणि आपल्या तहसीलदार मॅडम, आपण आपल्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा विषय पोहोचवावा आणि लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करून द्यावा. बारदाना उपलब्ध करून देण्यासोबतच आज तारीख आहे 8, मध्ये सुट्ट्याशी 2 दिवस आले, म्हणजे जवळपास मुदत संपत आल्यात जमा आहे. तर किमान आणखी 2 महिन्याची मुदत वाढ द्यावी, कारण शेतकरी बांधवांनी सोयाबीनचे भाव वाढतील या आशेनं आणखीन आपल्या खरेदी केंद्रावर सुद्धा सोयाबीन आणलेलं नाही. आणखी 10% सुद्धा सोयाबीन आपल्या खरेदी केंद्रावर आलेलं नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये 5,000च्या पुढून भाव येईल, 6,000 भाव येईल म्हणून शेतकऱ्यांनी ठेवलंय. पण आता शेतकरी 3 वर्षापासून नेटाकुटीला आलेला आहे. 3 वर्षापासूनच सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात आहे. आज प्रचंड अडचणीत आहे शेतकरी. अशा परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमातून राज्य शासनाला अवगत करावं आणि आपल्या लातूर जिल्ह्यातल्या या सर्व खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी आणि बारदाना तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अन्यथा आम्हाला शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल, अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत. आणि या पुढील काळामध्ये आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार आपलं प्रशासन आणि शासन राहील, याची नोंद घ्यावी ही विनंती.